नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर आता दाखल झालेत आणि मोदींच्या हस्ते मुंबईमध्ये आज 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण होणार आहे. मोदींच्या हस्ते खारघरमधील इस्कॉन मंदिराचं सुद्धा उद्घाटन केलं जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या मोदी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत. विरोधकांना पोचू होऊ शकतो का या वेळेमुळे आणि या संवादामुळे ईर्ष्या होऊ शकते का? असं आहे की माननीय मोदीजी तर त्यांनाही तेव्हा वेळ द्यायला तयार होते, पण 2019 24 ऑक्टोबर तो दुर्बुद्धीचा दिवस होता. अन्यथा प्रश्नच कुठं उपस्थित झाला होता. तेव्हाही ते 161 विधानसभा आम्ही जिंकल्या होत्या युतीच्या. 2,30,58,525 मतं जनतेने दिलीच होती ना, पण दुर्बुद्धी होती. नरेंद्र मोदी अमित शहा या दोन्ही बडे नेत्यांनी एका आठवड्यामध्ये सातत्याने वेळ देत आहे प्रचंड प्रमाणामध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजून वेगळा निकाल पाहायला मिळेल का विधानसभेपेक्षाही? असं आहे की माननीय मोदीजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी वेळ देत नाही आहे. महाराष्ट्र या राष्ट्राच्या प्रगतीसाठी, हे राष्ट्र वैभवशाली आणि महा करण्यासाठी महाराष्ट्राशिवाय पर्याय कुठं आहे? दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे शब्द आहे आमच्या राज्यगीताचे. आणि म्हणून महाराष्ट्र महत्त्वपूर्ण राज्य आहे, आर्थिक इंजिन आहे. ज्या राज्यामध्ये मुंबईसारखं आर्थिक महानगर आहे, ज्या राज्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरचा प्रत्येक व्यक्ती शिवभक्त आहे, तेव्हा मला वाटतं की त्यासाठी वेळ दिला. धन्यवाद साहेब. तर आपण पाहिलं सुधीर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत. म्हणजे एखादी मोठी व्यक्ती जेव्हा कधी भेटते, ती मार्गदर्शन करते, तेव्हा एक उत्सुकता असते की त्यांच्याकडून काय नवीन मार्गदर्शन मिळेल. आणि मला निश्चित आशा आहे की माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात राज्यातील हे सर्व नवीन आलेलं नेतृत्व या 5 वर्षात महाराष्ट्र बदलेल ह्या पद्धतीने काम करेल. निश्चितपणे हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधानांशी व्यक्तिगत गाठभेट होणार, त्यांच्याशी चर्चा करता येणार आणि त्याच वेळेला भारतीय संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की अनेक पाणबुड्या, फ्रिगेट यांचं लोकार्पण करून भारताला अधिक सुरक्षित करण्याचं काम आजच्या दिवशी होत आहे. आदरणीय पंतप्रधान साहेबांना भेटण्याचा जो आज क्षण आलेला आहे आमदार लोकांना, त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं. आम्ही खासदार असताना भेटायचो त्यांना. अनेक चांगली चर्चा त्यातून होईल आणि पुढच्या भविष्यासाठी त्यांचं मार्गदर्शनही योग्य असेल. त्याकडून काही प्रेझेंटेशन वगैरे दिलं जाणार आहे काही आमच्या मतदारसंघातल्या मागण्या मोठ्या ज्या केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही पत्र दिलेलं आहे. पण सर्व आमदारांसाठी किती मोठा दिवस आहे, कारण बसेस दाखल झालेल्या आहेत. अशीच बस मग आठवते गुवाहाटीला गेली होती. या बसेस गुवाहाटीला नाही, ह्या बसेस या देशाचे